अंतरीचा आरसा मल्हारची गोष्ट. एका निसर्गरम्य गावात मल्हार नावाचा एक लहान मुलगा राहत होता. त्याचे आई वडील अंजली आणि शशिकांत हे गावात त्यांच्या साध्या आणि प्रामाणिक राहणीमानासाठी ओळखले जात होते. ते मल्हारला नेहमी सांगत, बाळा, आपली संपत्ती ही आपले पैसे नसून आपले चांगले विचार आणि संस्कार आहेत. अंजली त्याला रोज रात्री शूर आणि प्रामाणिक लोकांच्या गोष्टी सांगत असे. एके दिवशी मल्हारचे वडील शशिकांत त्याला घेऊन शेतात गेले होते. काम करता करता त्यांनी मल्हारला एक महत्वाची शिकवण दिली. ते म्हणाले, मल्हार, कधी कधी आपल्याला कोणीही पाहत नसतं, पण त्याही वेळी आपलं मन आपल्याला पाहत असतं. नेहमी स्वतःशी प्रामाणिक राहायचं, कारण आपण स्वतःपासून कधीच काही लपवू शकत नाही. काही दिवसांनंतर शशिकांत यांनी मल्हारला बोलावले आणि सांगितले, मल्हार, हे काही महत्वाचे कागदपत्रे शेजारच्या कुलकर्णी काकांच्या घरी देऊन ये. त्यांना याची तातडीने गरज आहे. मल्हारने वडिलांच्या हातातून कागद घेतले आणि तो आनंदाने शेजारच्या घराकडे निघाला. जेव्हा मल्हार कुलकर्णी काकांच्या घरापाशी पोहोचला, तेव्हा घराचा मुख्य दरवाजा उघडाच होता. त्याने बाहेरून हाक मारली, काका, ओ काका, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. घरात कोणीही नसल्याचे पाहून मल्हार संभ्रमात पडला, पण त्याला कागदपत्रे आत ठेवायची होती. मल्हार हळूच दिवाणखान्यात गेला. तिथे समोरच एका लाकडी मेजावर लालचुटूक आणि रसाळ सफरचंदांनी भरलेली एक टोपली ठेवली होती. ती सफरचंद इतकी ताजी होती की त्यांचा गोड सुगंध संपूर्ण खोलीत दरवळत होता. तो पाहून मल्हारला खूप भूक लागली. मल्हारने पुन्हा एकदा इकडे तिकडे पाहिले. घरात खरोखर कोणीच नव्हते. काका बाहेर गेले होते आणि काकूही कुठे दिसत नव्हत्या. त्याच्या मनात विचार आला, या टोपलीत तर खूप सफरचंद आहेत. मी जर एक सफरचंद उचलले आणि खाल्ले तर कोणाला काय कळणार? मल्हारने सफरचंद उचलण्यासाठी आपला हात पुढे केलाच होता की अचानक त्याला त्याच्या वडिलांचे शब्द आठवले. कोणीही पाहत नसलं तरी आपलं मन आपल्याला पाहत असतं. त्याला जाणवले की जरी कुलकर्णी काका तिथे नसले तरी तो स्वतःला चोरी करताना पाहत आहे. नाही, मी हे करणार नाही, मल्हार स्वतःशीच पुटपुटला. त्याने ती कागदपत्रे मेजाच्या एका बाजूला सुरक्षितपणे ठेवली आणि तो घराबाहेर येऊन ओट्यावर बसला. काका येईपर्यंत वाट पाहण्याचा त्याने निश्चय केला. त्याचे मन आता एकदम शांत आणि प्रसन्न झाले होते. थोड्या वेळाने कुलकर्णी काका तिथे आले. मल्हारला बाहेर बसलेले पाहून त्यांनी विचारले, अरे मल्हार, तू किती वेळ इथे बसला आहेस? आत का नाही गेला? मल्हारने सांगितले की तो कागद द्यायला आला होता आणि कोणी नसल्यामुळे बाहेर थांबला. काकांना जेव्हा समजले की मल्हारने कशालाही हात लावला नाही, तेव्हा त्यांना त्याच्या प्रामाणिकपणाचे खूप कौतुक वाटले. त्यांनी स्वतःहून त्याला 2 सफरचंद खाण्यासाठी दिली. मल्हार घरी परतला आणि त्याने घडलेला सर्व प्रसंग आईला सांगितला. अंजलीने त्याला जवळ घेतले आणि म्हणाली, मल्हार, आज तू तुझा सर्वात मोठा विजय मिळवला आहेस. स्वतःच्या मोहावर ताबा मिळवणे हाच सर्वात मोठा संस्कार आहे. तात्पर्य, मुलांवर केलेले चांगले संस्कार हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे मार्गदर्शन ठरतात.